तुमच्यावर लक्ष आहे माझं, तुमच्यावरच येतो. बॅग आहे पण असं आहे ना जे आराम चोट लावण्यात हो 100%. शिवसंघर्ष ग्रुप पुरस्कृत मर्याई क्रिकेट टीम व ग्रामस्थ मंडळ मोहपाडा आयोजित मर्याई चषक 2024 मध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत. पहिल्या फेरीतली ही 8वी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या फेरीतली 8वी मॅच राधाकृष्ण गावडे जांभुले आणि त्यांच्या विरोधात तलेगाव अशी ही मॅच पाहायला मिळते. बरेचसे आयोजक, संयोजक, नियोजक हे यांचा फार प्रयत्न या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी आणि दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतोय या ठिकाणी 12 प्रतिनिधी गावडे जांभुले टीमचा इथं आहे खेळाडू. तलेगाव टीमचे 12th मॅन विनंती की आपण 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमचे 3 षटकं संपली पाहिजेत. अंपायर आपण गोलंदाजावरती किंवा कॅप्टनला त्याची सूचना आवर्जून द्या की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमचे 3 षटकं कंप्लीट झाले पाहिजेत आणि शेवटचं स्लॉग ओव्हरचं जो डेट ओव्हरचं जो षटक आहे तो षटक आपल्याला 5 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचं आहे. म्हणजे 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं ही संपली पाहिजेत. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाले पाहिजे याची पण दक्षता घ्या कारण डे नाईटची स्पर्धा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी विनंती करतोय. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती रोहित ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वरती रोहन या 2 खेळाडूंना पाहतोय आणि एक व्यावसायिक खेळाडू ओमकार गावडे या गोलंदाजा पहिला बॉल या ठिकाणी बीट केला जातोय. तो फलंदाज रोहित या खेळाडूला पहिला बॉल सुंदर फेकला जातोय. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून आपण ओमकार गावडे या खेळाडूला पाहतोय आणि तदनंतर एक टेनिसच्या पटलावरती त्याच्या नावाचा डंका नेहमी पाहत आलोय आणि या बॉलवरती पॅडल शूट करण्याचा प्रयत्न, दांडी गुल केली जाते. पहिला फलंदाज बाद तलेगाव टीमचा रोहित. बॅक टू द बॅबल. वरती
भावेश पाटील नवीन खेळाडू मैदानावरती इन झाला गेला युनिट क्रमांक 3 वरती आपण पाहतोय ओव्हर नंबर पहिलं पॉवर प्लेचं ओमकार गावडे ज्याच्याकडे एक ऑलराऊंडर एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहत आलोय तो खेळाडू अगदी टॉस जिंकला तो गावडे जांभिवली संघाने आणि राधाकृष्ण गावडे जांभिवली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्यानंतर 2 बॉल वरती एक महत्त्वपूर्ण विकेट रोहित पाटील या खेळाडूला रोहित कडपे या खेळाडूला बाद केला आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय स्ट्रायकर वरती हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला सेलिम मिडॉप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट कव्हर मध्ये या चेंडूला चांगलं फील्ड केलं जाईल श्री गणेशा केला जातोय तो आता तळेगाव टीम कडून एक धाव फलकावरती 2 एक्के लागले जात आहेत ते स्क्रीन वरती आपण पाहू शकाल जिथे एक धाव आणि एक फलंदाज बाद अशी अनालिसिस आहे तो तळेगाव टीमचा प्रथमतः टॉस हरल्यानंतर फार चांगली संकल्पना ती संकल्पना सत्यात उतरवली गेली डे नाईटची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी क्रिकेटच्या पंढरीवरती अर्थात स्वर्गीय बाळासाहेब क्रीडानगरी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाज ओमकारचा हा चेंडू उडवलाय चेंडू आवेत आहे क्षेत्ररक्षक उलटा झेल घेण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूने गाठले सीमारेषा वन बाउन्स येतोय ओव्हर द रोप चौकार माळी आणि समीर माळी यांचं शुभाग म्हणतोय त्यांचं पण आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय गोलंदाज तयार ओमकारचा हा चेंडू लाजवाब फटका सजवला जातोय चेंडू जाईल टीम स्कोर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार बिग 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 हिट षटकार असा स्लॉट मध्ये चेंडू आला आणि त्याला पाठवलं डायरेक्ट प्लॉट मध्ये 6 धावसंख्येचा षटकार विलोकनीय फटका पाहायला मिळाला तो फलंदाज रोहन कडपे या फलंदाजाकडून बॅट्समन आपण पाहायला मिळतोय अगदी उंची छोटी आहे त्यानंतर बॉडी लँग्वेज सुद्धा सड पातळ बांधण्याचा हा खेळाडू आहे आणि या ज्याच्याकडे क्लास आहे ना तो फार चांगला पाहायला मिळतोय या बॉल वरती सुद्धा व्यासपीठावरती व्यासपीठाच्या डोक्यावरून मारलेला हा फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला एक मोठं टार्गेट सेट करावे लागेल ते स्कोर कार्ड वरती आणि तेच केलं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावसंख्येची एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात पाहायला मिळते ती आता तलेगाव या टीम कडून नवीन खेळाडू नॉन स्ट्रायकर वरती असलेला फलंदाज भावेश पाटील या खेळाडूला पाहतोय बॅट चेंज विकेट किपरच्या हातामध्ये फलंदाज
आतमध्ये इन होतोय विनायक गडपे हा फलंदाज अगदी स्ट्रायकर वरती आपण त्याला पाहू शकाल फार चांगली मॅच पाहायला मिळेल दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी पहिल्या बॉल वरती आले विकेट रोशन गावडे गोलंदाज हा चेंडू अगदी थोडासा बाउन्स केला आणि त्यानंतर हलक्या हातानं या चेंडूला एक डाव्या चेंडूवरती लेग बाईज असल्याची पंच दर्शवले जातात आणि एक सिंगलच्या बरोबरीने आता 18वी धाव या ठिकाणी प्राप्त होते स्कोर कार्ड वरती 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहतोय चांगली मॅच थर्ड अंपायरची मागणी केली आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती मी आयोजक प्रशांत राऊत हे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा थर्ड अंपायरची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये 18 धावा आहेत धाव फलकावरती आपण पाहतोय रोहन कडपे आणि त्याची साथ देण्यासाठी फलंदाज नवीन आलाय तब्बल मॅच क्रमांक रोशन आपल्याला पाहायला मिळते 8वी हा चेंडू हवेत क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये परंतु झेल कॅरी करता आला नाहीये या विकेटची अहमियत ओळखायला पाहिजे होती रोहन कडपे जो पहिल्या ओव्हर मध्ये अगदी चांगली खेळी त्यांनी साकारली 2 षटकार 1 चौकाराची आणि त्याचा झेल सोडणार नाही तर तुम्हाला या मॅच मध्ये एक पाऊल मागे टाकतोय तो आता या मॅच मध्ये रोहन कडपेचा झेल सोडल्यानंतर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी गावडे जांभोली टीमच्या खेळाडूंनी थोडीशी चुकी केल्या एक धाव्या चेंडूवरती होते कंप्लीट आणि धाव संख्या झाली ती 19 अंकावरती 19 रणसंख्या झाली स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते रोशनचा हा बॉल बॅटची एज लिडिंग एज घेतले विकेट किपरच्या हातामध्ये जंप लगावून झेल कॅरी केला फलंदाज गेल्या पावली येतात माघारी मैदानाच्या आतमध्ये पीड होतोय रोहन आपण पाहतोय रोहन कडपे जो या मॅच मध्ये थोडीशी कलाटणी देतो या मॅच मध्ये टीम तलेगाव साठी झुंज दिली जाते आणि कारण क्रिकेटचा खेळ असा आहे की तुम्ही 11 खेळाडू घेऊन मैदानावरती खेळ करत असता आणि प्रत्येक 11 मधले प्लेइंग 11 मधले प्रत्येक एक खेळाडूची जबाबदारी काय असते हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला प्रयत्न करणं मैदानाच्या आतमध्ये फार योग्य असतं परंतु प्रयत्न तलेगाव संघाकडून झाले नाही परंतु इनेट क्रमांक 5 वरती आलेल्या खेळाडूंना आल्या चेंडूवरती स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलं मार्केट एंडच्या दिशेने सलामी देणारा आल्या ठोकलाय षटकार चाललाय अलॉंग द कार्पेट बेगाने चेंडू जाईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार वार्डिश मध्ये या चेंडूला फील्ड केलं जातं एकच दाब या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल 2 षटकाचा खेळ संपलाय आणि जी सरासरी पाहिजे ती सरासरी ठेवली जाते ती आता रोहन कडपे आणि त्याची साथ निभावतोय तो फलंदाज मनीष पाटील 2 षटकांचा खेळ संपलाय स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली 26 या अंकावरती
फलंदाज मनीष पाटील. आता या मॅच मध्ये साथ दिली जाते रोहन कडपे या खेळाडूकडून मनीषला. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडेसे स्टेप आउट झाले होते. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. या ठिकाणी डॉट केला जाईल. बॉलला बीट केलं जात आहे. फलंदाज मनीष पाटील या खेळाडूला धाव संख्या आहे ती 32 या अंकावरती. मनीष पाटील खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस कमी आहे आणि त्या विदाउट प्रॅक्टिस मध्ये खेळ करत असताना त्यांनी 2 षटकार ठोकलेत. अगदी तलेगाव संघाला एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय ते मनीष पाटील या फलंदाजांना. हा चेंडू आफ्टर बॉल आहे मिडामधून. चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक वेगानं लॉंगॉनचं धावत येतोय. त्या वेळेमध्ये फक्त एकच धाव चेंडू वरती कंप्लीट केली जाते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्या झाली आता 33 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. तर आता तलेगाव हा संघ षटक क्रमांक 3 अगदी आपण चालू आहे आणि या षटकामधले 3 चेंडू अर्थात 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि अजून स्लॉग आउट डेट ओव्हर म्हणजे 9 चेंडू अजून शिल्लक आहेत ते आता तलेगाव टीम साठी. या 9 चेंडू वरती किमान 20-25 धावा येणं फार अपेक्षित असेल कारण दुसऱ्या बाजूला राधाकृष्ण गावडे जांभिवली संघ आहे. त्याचा विचार करता एक चांगली फायटिंग स्कोर उभारावा लागेल तलेगावला. हा चेंडू रोहन कडपे आडव्या बॅटने चेंडूला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अंदाधुंदी फटकेबाजी पाहायला मिळाली. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 33 या अंकावरती. डबल 3 लागले. 33 धावा धाव फलकावरती टीम तलेगाव. स्कोर कार्ड वरती 3 विकेट. हा चेंडू चांगला फटका नाहीये. फटका फसलाय. ओमकार गावडे यांनी पहिला अंतर कापलं आणि त्यानंतर चेंडूवरती नजर दिली आणि स्वतःवरती नियंत्रण दाखवलं आणि झेल कॅरी केला आणि फलंदाज बाद केला जातोय. रोहन कडपे जो बरसला होता मैदानाच्या आतमध्ये तिथे मिळते विकेट. असं नेहमी आपण उल्लेख करत असतो. आक्रमण करण्याचं काम आता तलेगाव संघ केला जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या 33. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिले ते आता तलेगाव या टीम साठी. तोपर्यंत ऐकूया एक समदूर संगीत. या अंकावरती शेवटचं स्लॉग ओव्हर डेट ओव्हरची आता ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि स्ट्रायकर वरती खेळाडू आपण पाहतोय जो आहे तलेगाव टीम कडून मनीष पाटील. हा बॉल आडव्या बॅटनं आल्या पहिल्याच बॉल वरती स्लोवर केला. गती परिवर्तन क्रिकेटमध्ये गतीचं परिवर्तन अर्थात तुमची शैलीचा वापर करणं फार गरजेचं आहे. शैलीचा वापर या षटकामध्ये केला जात आहे. गोलंदाज वापरला जातोय. तर आता शेवटच्या षटकासाठी चैतन्य हा गोलंदाज राधाकृष्ण गावडे जांभिवली या टीम कडून गोलंदाजी केली जाते. शेवटचे 5 बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचा होता. पॅटर्न बॉल साठी प्रॉपर संपर्क होत नाहीये. एक धाव्या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. बॅटच्या सहाय्यानं या बॉलवरती एक धाव कंप्लीट होते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्या झाली 34
या अंकावरती 2 चेंडूंचा खेळ संपला. असं वाटलं की 2 षटकामध्ये दमदार सुरुवात केली होती ती तलेगाव टीमच्या मनीष आणि रोहन कडपे या 2 खेळाडूंना, आणि परंतु ते सातत्य शेवटपर्यंत टिकवता आलं नाहीये. मनीष मैदानाच्या आतमध्ये अगदी सुरक्षित आहे, परंतु रोहन कडपे जसा बाद झाला तदनंतर या मॅच मध्ये ब्रेक लावून ठेवला, ब्रेक थ्रू दिला गेला. तो या मॅच मध्ये गावडे डांबले टीमच्या गोलंदाजांकडून. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिक ऑफ स्टंप चेंडू फेकलाय, विकेट किपरच्या हातामध्ये बीट केला जातोय. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये. धावसंख्या आहे ती 34. या धावसंख्येवरती थांबवला जातोय. दांडी दांडी गुल केली जाते. फलंदाज होईल या बॉलवरती. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या बॉलवरती फेकला आणि फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच साई समर्थ खरसुंडे आणि त्यांच्या विरोधात गार माता क्रिकेट टीम कराडे खुर्द. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठाच्या समोर यावं. या मॅच मध्ये आपण पाहतो प्रवीण पाटील जे चावण्याचे आहेत ते सुद्धा मॅचला आनंद घेत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. आणि ओमकार गावडे यांना मेन त्यांनी शुभेच्छा दिल्यात, कारण शर्यत शौकीन आहेत ते. आणि आपण पाहतोय ते सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचं पण स्वागत. स्कोर कार्ड वरती धाव संख्या आहे ती 34. शेवटच्या ओव्हर मधले शिल्लक असतील चेंडू 2. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निखिल कडपे, दिनेश 11 तलेगाव या नावानं मैदानावरती खेळ करते. आज या बॉलवरती लेग स्टिकच्या थोडासा बाहेर फेकला जातो. व्हाईट बॉल पंच दर्शवतात आणि व्हाईट बॉलच्या बरोबरीने स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली आहे 35 ही धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. ती आता तलेगाव या संघाची. शेवटचा 2 बॉलचा शिल्लक आहे खेळ, अगदी फर्स्ट इनिंग मधला. स्कोर कार्ड अगदी थांबवलाय, ब्रेक लावून ठेवलाय गोलंदाजांकडून. हा चेंडू पुन्हा एकदा ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न होता, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाला बीट केला जातोय. आणि शेवटचा बॉल आता शिल्लक असेल 35 वरती थांबवलाय ते आता तलेगावला. शेवटचा बॉल. हा चेंडू हा प्रकार मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. जंप लगावून ओमकार गावडे या चेलला कॅरी करतोय. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी आता खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंग नंतर धाव संख्या झाली आहे ती 35. येणारे 24 बॉल आणि 36 या धाव संख्येची गरज. या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त 2 धावा आणि आता 2 विकेट आणि आता 24 चेंडू आणि गरज आहे ती 36 या धाव संख्येची. सेकंड इनिंग मध्ये राधाकृष्ण गावडे जांभिवली या संघाला.
क्रिकेट टीम कराडे खुर्द टीमच्या कॅप्टनला विनंती की टॉस करण्यासाठी आपण यायचंय. पहिल्याच बॉलवरती कट केला, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. थोडीशी चुकी केली जाते. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव डेंजर एंड कडे थ्रो होतोय आणि या बॉलवरती चितेच्या चपलाईनं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एक धाव झाली असती तरी रूपांतर केलं दुसऱ्या धावेमध्ये आणि कंप्लीट केल्यात श्री गणेश केला जातोय. ओमकार गावडे या खेळाडूकडून 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. खरसुंडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. आई गार माता कराडे खुर्द. जर आपण आला असेल तर प्लीज टॉस करण्यासाठी यावं. एक एक खेळाडू आता रस्त्यावरून पाहायला मिळते. कराडे टीमचा येलो जर्सी परिधान करून येत. पण विनंती आहे की आमचा आवाज कराडे खुर्द टीमच्या कॅप्टनला जर येत असेल तर या ठिकाणी खरसुंडी टीमचे कॅप्टन दाखल आहेत. कारण ही सेकंड इनिंगला सुरुवात आहे. 12 मध्ये 36 करायचे गावडे जांभिवलीला 2 तर धाबा धावफलकावरती आल्यात. आता येणारे 23 बॉल आहेत आणि 34 ची गरज आहे या मॅच मध्ये. कराडे खुर्द टीम पुन्हा एकदा विनंती टॉस करण्यासाठी या, अन्यथा तुम्हाला आयोजक जी निर्णय देतील त्या निर्णयाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आडव्या बॅटनं फ्रंट फुटला गेले आणि तदनंतर या बॉलला फेकून दिलं जात आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. सीमा पार चौकार. जांभिवली या संघाची 36. मी आधीच पहिल्या इनिंग मध्ये उल्लेख केला होता तलेगावला की तुम्हाला गावडी जांभिवली विरुद्ध खेळत असताना तुम्हाला किमान 50+ धाब संख्या कराव्या लागतील. कारण जर मैदानाच्या आतमध्ये बरेच लाख ओमकार तर त्या धाबा आणि सोप्या असतात आणि तेच दाखवतोय. चौकार ठोकतोय. 6 धाबा धाव फलकावरती. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा आयोजकांचा आता वेळ वाचवण्यामध्ये प्रयत्न चालू आहेत ओमकार गावडेचे. दुसऱ्या बाजूला दिनेश 11 तलेगाव संघ प्रयत्न करतोय, झुंज देतोय या मॅच मध्ये. बघा छेडछाडी केली जाते ओमकार गावडेच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे शरीरापासून दूर फेकला जातो. व्हाईट बॉल या ठिकाणी दर्शवले जातात. 13 धाबा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आयोजक मंडळी आपण पाहतोय सर्व या ठिकाणी शिवसंघर्ष ग्रुप पुरस्कृत ही ट्रॉफी पाहायला मिळते आणि शिवसंघर्ष ग्रुपचे सर्व मेंबर आणि मर्याई चषकातले हे सर्व आयोजक मंडळी पाहायला मिळतात. ओमकार गावडे आता थांबणं कठीण झालंय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावसंख्येचा ठोकलाय षटकार. करायचे परंतु पहिल्याच ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर दमदार सुरुवात पाहायला मिळते. 19 या धाव संख्येवरती खेळ खेळला जातोय तो ओमकार याच्या माध्यमातून. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सन्माननीय पाहुणे यांचा शुभागमन होतोय व्यासपीठावरती. जे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चौक विभागातलं एक नामवंत नाव आपण नेहमी पाहत आलोय आणि नेहमी चर्चेत राहिलेत ते आमचे सुधीर शेठ ठोंबरे साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावरती होतंय. भारतीय जनता पार्टी आपण पाहतोय आणि उपजिल्हा प्रमुख आणि त्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही सहर्ष हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतोय. राधाकृष्ण गावडे जांभिवली टीमची धाव संख्या झाली जिथे 36 धावा करायचे आणि 23 धाव संख्येवरती जाऊन पोहोचलाय. तो आता गावडे जांभिवली हा संघ येणारे 18 बॉल आणि गरज आहे 13 या धाव संख्येची डीजे.
सन्माननीय डीजेला 2 मिनिटं मी थांबवतो या ठिकाणी. सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय, ज्यांची अगदी आपण पाहतोय एक चांगलं नेतृत्व आणि ज्यांची सुकन्या चौक ग्रामपंचायतीवरती सरपंचपदी विराजमान झाल्या आणि त्यांचे पिताश्री या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावरती आले. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही मर्याई चषक 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत या मंचावरती करतोय. 3 धावसंख्येची गरज राहिली आता राधाकृष्ण गावडे जांभेली या संघाला. टॉस झालाय आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणारे खडसुंडी आणि दुसऱ्या बाजूला कराडे खुर्द अशी ही मॅच. 3 धावसंख्येची फक्त गरज या मॅच मध्ये. धावसंख्या 3 धावसंख्येची गरज. या बॉल वरती स्लॉट मध्ये आलाय चेंडू आणि मॅचला फिनिश केलाय, प्लॉट मध्ये पाठवलाय. फटका विजयी आणि गावडे जांभेली संघाने ही मॅच जिंकले. हार्ड लक टीम दिनेश 11 तलेगाव आणि लवकर ही मॅच कंप्लीट केली जाते. अगदी दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये तिसऱ्या बॉल वरती ही मॅच एंड केली जाते ती राधाकृष्ण गावडे जांभेली संघानं. आणि हार्ड लक टीम दिनेश 11 तलेगाव ज्यांनी फार चांगला खेळ दाखवला, परंतु या मॅच मध्ये ज्या धावा कमी आल्या तिथेच मॅच खऱ्या अर्थाने एक पाऊल मागे आले. तलेगाव हा संघ मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. 22 रन्स गोलंदाजी करत असताना एक विकेट प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय तो ओमकार गावडे. मी याला विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यावं. मी सुधीर शेठ ठोंबरे साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी द्यावी. आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहतोय सन्माननीय पाहुणे या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. कल्पेश कदम युवा नेते भारतीय जनता पार्टी, त्यांचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत. जे आई गारमाता क्रिकेट टीम कराडे खुर्द यांच्या माध्यमातून आपण खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतोय पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीराची ट्रॉफी, त्यानंतर सॅम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मेडल आणि पांडुरंग माळी यांच्या माध्यमातून एक फलांची टोपली हेल्थ साठी आपण पाहतोय. जी फलं या ठिकाणी त्यांनी स्पॉन्सरशिप केले त्यांचं सुद्धा आम्ही समीर राणे जे सॅम स्पोर्ट्सचे ओनर आहेत त्यांच्याकडून गोल्ड मेडल दिलं जात आहे आणि त्यांचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतोय. चला नेक्स्ट मॅच. टॉस कोणी जिंकलाय? चला आई गारमाता क्रिकेट टीम कराडे आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. हा 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपले पाहिजेत आणि 20 मिनिटांमध्ये तुमचं एक इनिंग कंप्लीट झाली पाहिजे.